नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ईव्हीएम विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक. प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळत केलाय निषेध. बॅलेट पेपरवर निवडणूक लढवण्याची मागणी. तर महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची रेलचेल. आता बघूया सविस्तर बातम्या. ईव्हीएम विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून विविध संघटनांकडून प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळत निषेध व्यक्त करण्यात आलाय. ईव्हीएमच्या आकडेवारीत संशय असल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटनांचं आंदोलन चौकाचौकामध्ये पाहायला मिळत आहे. मागील लोकसभेला महायुतीला नाकारून या महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला किंवा जे परिवर्तनवादी संविधानाला मानणारे जे पक्ष होते त्यांना भरभरून मतदान केलं. मग मागच्या 4 महिन्यामध्ये असं काय घडलं की लोकांचं मत परिवर्तन होऊन महायुतीला मतदान केलंय? मुळात महायुतीला मतदान या ठिकाणी झालेलं नाही. ईव्हीएम मध्ये फेरफार करून आणि छेडछाड करून महायुती या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहे. जर या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर निवडणूक झाल्याच्या नंतर 7.5 ते 8% मतदान या ठिकाणी वाढलेलं आपल्याला आढळून येतं. जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 76 लाख मतं या ठिकाणी यांनी वाढून घेतलेली आहे. हे केवळ ईव्हीएम मुळे शक्य झाले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्वी सांगायचे की बॅलेटवरती इलेक्शन व्हायला पाहिजे, परंतु आज ते ईव्हीएमचे या ठिकाणी समर्थन करतात. त्याचं कारण काय? की लोकशाहीला मारण्याकरिता आणि लोकशाहीचे चारित्र्य हनन करण्याकरिता ईव्हीएम हे अतिशय त्यांच्यासाठी सोयीस्कर माध्यम आहेत. परंतु जे हे विसरत आहेत की या माध्यमातून लोकशाही या देशामध्ये संपुष्टात येत आहे. आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी ईव्हीएमचं प्रतिकात्मक या ठिकाणी दहन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे. फक्त तो इनकॅश आमच्या माध्यमातून होईल आणि मोठा लढा या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही उभा करतो. भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पूर्ण युरोप देशामध्ये, त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो, इंग्लंड असो, असे पूर्ण देशामध्ये ईव्हीएमवर मतदान घेतलं जात नाही. कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतं, सेटिंग करता येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात, तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात. तद्वतच या ईव्हीएममध्ये आपल्याला घोटाळा हा नक्की करता येतो. आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ईव्हीएम जाणून बुजून लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते. आणि म्हणून बघा, मार्केटवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे. मुख्य निवडणूक आयोग जो आपल्या देशाचा आहे आणि त्याला बाबासाहेबांनी संविधानातून 324 ते 329 प्रमाणे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याचं आवाहन केलेलं होतं. परंतु या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या देशाच्या लोकशाहीचा पूर्णपणे गळा घोटलेला आहे. कारण संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये या देशाच्या जनतेला बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार दिलेले होते आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वोच्च स्थान जे आहे ते आमच्या मताचा अधिकार आहे. आणि हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या मुख्य निवडणूक आयोगाने पूर्ण जगामध्ये आमच्या देशाची नाचक्की केलेली आहे की अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याकांमध्ये या प्रकारे मानवी हक्काचं हरण करून संपूर्ण जगामध्ये आमच्या देशाची मलिनता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा मताचा अधिकार संरक्षित ठेवण्यासाठी, या मताचा अधिकार आमचा हक्क जो आहे संपूर्ण भारतीय जनतेचा हा संरक्षित ठेवण्यासाठी या विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही संविधाननिष्ठ, देशनिष्ठ या संपूर्ण संविधान विरोधी कृतीला आणि संविधान विरोधी शक्तीला आम्ही या ठिकाणावर यामधून आम्ही चॅलेंज करणार आहोत. शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद पदावरती वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी गटाने त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद पदावरती वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे.
सत्ताधारी गटाने त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे. मुख्य प्रतोद पदावरती नियुक्तीनंतर बोरनारे यांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांसाठी व्हीप जारी केलाय. सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून आज म्हणजेच 9 डिसेंबर या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी सभागृहात सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती सर्व आमदारांनी अधिवेशनात उपस्थित राहून सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी दिलाय. मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना जारी केलेल्या व्हीपमध्ये म्हटलं आहे की शनिवारी 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात आज 9 डिसेंबर रोजी सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जाणार आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहून प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणं बंधनकारक आहे. रमेश बोरनारे हे 2019 मध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2022 मध्ये सत्तांतराच्या वेळी आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद बनवण्यात आलं होतं. मात्र आता ही जबाबदारी बोरनारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. या बदलामुळे शिवसेना शिंदे गटात नवी राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करायचं म्हटलं की छत्रपती संभाजीनगर शहरसह राज्यातील प्रवाशांना मुंबई आणि पुणे गाठावे लागतं. मात्र चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास राज्यभरातील प्रवाशांना नवा पर्याय मिळेल. मात्र चिकलठाणा विमानतळावरती आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची नुसती प्रतीक्षाच करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करायचं म्हटलं की छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील प्रवाशांना मुंबई आणि पुणे गाठावं लागतं. मात्र चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास राज्यभरातील प्रवाशांना नवा पर्याय मिळेल. मात्र चिकलठाणा विमानतळावरती आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची नुकतीच प्रतीक्षा करावी लागते आहे. गेल्या काही वर्षात हवाई सेवेचा विकास आणि विस्ताराचा टेक ऑफला खीळ बसली आहे. शहरातून ऑक्टोबरपासून एअर एशिया एअरलाइन्सकडून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र इमिग्रेशन सुविधेसाठी मनुष्यबळाची प्रतीक्षाच आहे. हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर विमानसेवेची तयारी करायला एअर एशिया एअरलाइन्स 3 महिने लागतील. त्यामुळे नव्या वर्षात बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीये. रोज 40 विमानांच्या उडाणाची क्षमता आहे. प्रत्यक्षात 9 विमानांची ये-जा होत आहे. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, नागपूर, गोवा आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेऊन वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज पत्रकार संघ आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकारांनी पहिल्यांदाच विजय संपादन केलाय. महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आयुक्त महोदय यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सहाय्यक आयुक्त अशोक गिरी, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आणि कर्मचारी उपस्थित होते. यानंतर क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहर अभियंता ए.बी. देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. यावेळी कार्यकारी अभियंता बी.डी. फड, उपअभियंता बी.के. परदेशी, कर्मचारी उपस्थित होते. औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. मनपा मुख्यालय टप्पा क्रमांक 3 येथे उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच मनपा मुख्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आज संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. सर्व ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.
मनपा मुख्यालय येथे सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू, सुरक्षा अधिकारी सोनवणे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, रवींद्र खरात, संतोष कोठाळे, अतुल बनकर, करण साळवे, उद्यान विभागाचे सर्जेराव राऊत आदी कर्मचारी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेचे अधिकारी आणि पत्रकार यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट सामना पार पडला। महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे सदर सामना खेळवण्यात आला। या सामन्यामध्ये पत्रकारांनी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांना अधिकाऱ्यांच्या टीममध्ये खेळू न देता पत्रकारांच्या टीममधून खेळण्यास निमंत्रित केलं। त्यावरून जी श्रीकांत यांनी पत्रकारांच्या संघाकडून खेळात नाबाद शतकी खेळी केली। त्यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पत्रकार संघाने 191 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा संघ 8 षटकांमध्ये 141 धावांवरतीच थांबला। सदर क्रिकेट स्पर्धा पत्रकार संघाने आयुक्त जी श्रीकांत यांच्या दमदार खेळीमुळे जिंकली आहे। या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच प्रशासक जी श्रीकांत हे ठरले, तर बेस्ट बॉलर म्हणून MCNचे पत्रकार सतीश खरात, तर मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांना प्रदान करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये लोकमतचे पत्रकार मुजीब देवणीकर, दिव्य मराठीचे मंदार जोशी, पुढारीचे अमित मोरे, दैनिक सकाळचे माधव इतबारे, दैनिक सामनाचे चंद्रशेखर कुलकर्णी, नवभारतचे शफीउल्ला हुसेनी, औरंगाबाद टाइम्सचे सलीम भाई, रवी माथाडे, एडियनचे राजू म्हस्के आदींनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेमध्ये विजयश्री खेचून आणला। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ सातारा छत्रपती संभाजीनगर। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला पूरी रेंज पर। मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने।
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पत्र देऊन विविध मागण्या करण्यात आल्याची माहिती पक्षप्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे चीफ इलेक्टोरल ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की 5 नंतर एकंदरीत 75 लाख मतदान झालेलं आहे। ऑफिशियली 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। 6 नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघ वाईज टोकन वाटण्यात आले का? ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले, ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असताना त्या ठिकाणी मागितलेली आहे। दुसरं, 6 नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे। तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहेत 6 नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केले त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे। आम्ही अपेक्षा धरतोय की चोकलिंगम ही आम्हाला माहिती लवकरात लवकर पुरवतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये लसूण महागलाय, 400 रुपये किलोवरती गेलाय। गेल्या वर्षी लसणाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घटलं होतं। त्याचा परिणाम म्हणून मागील काही दिवसांपासून बाजारात लसणाचा तुटवडा जाणवला जातोय। गेल्या वर्षी लसणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घटले होते। त्याचा परिणाम म्हणून मागील काही दिवसांपासून घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे। घाऊक बाजारात लसणाचा उच्चांकी दर मिळत आहे। किरकोळ बाजारात 1 किलो लसणाचा दर 400 रुपयांपर्यंत पोहोचलाय, तर मनुका 500 रुपयांनी वाढला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातून लसूण गायब झालाय। वरणातून लसूण फोडणी गायब झाल्याने वरण फिके होत आहे, अशी भावना गृहिणींनी व्यक्त केली आहे। मार्केटमध्ये लसूण महाग झाल्याने ग्राहक हॉटेलमध्ये लसूण फ्रायची मागणी करतात तेव्हा चक्क नकार दिला जातोय। लसूण महाग झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी लसूण फ्रायचं नाव काढायचं नाही अशा आशयाचं फलक लावलंय। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाचं उत्पादन घेतलं जात आहे। मात्र मागील 2 वर्षे लसणाला दर न मिळाल्याने गुजरातमधील लसूण क्षेत्रात मोठी घट झाली होती। येथील शेतकऱ्यांनी लसणाऐवजी इतर पिकाला प्राधान्य दिलं होतं। इतर राज्यातही काही प्रमाणात प्रमाण घटलंय। त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवतोय। लसूण महाग झाल्याने सध्या स्वयंपाकघरातून लसणाची फोडणी गायब होत आहे। लसूण 400 रुपये किलो झाल्याने 100 रुपयांना पावशेर, त्यात पण 4 ते 6 गड्डी येत असल्याने घरात महिलांना फोडणीच्या नावाने डोक्यात तडतड भरतीये। त्यात घरगुती मसाला करायचा झाल्यास लसूण लागतोच। सध्या बाजारात मिठाव्यतिरिक्त मसाल्यात काय स्वस्त नाहीये। हर्सुल गावातील शिवाजी मैदानावरती तिघांनी जुन्या भांडणाचा वचपा काढताना 22 वर्षीय तरुणावरती कटरने वार केलाय। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर प्रकरणी हर्सुल पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत। हर्सुल गावातील शिवाजी मैदानावरती तिघांनी जुन्या भांडणाचा वचपा काढताना 22 वर्षीय तरुणावरती कटरने सपासप वार केलेत। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे। मनिक आदमाने वय 22 वर्ष, राहणार जहांगीर कॉलनी हर्सुल असं गंभीर जखमीचं नाव आहे। जम्या उर्फ जमील बब्बू कुरेशी, साहिल बाबा कुरेशी दोघेही राहणार जहांगीर कॉलनी हर्सुल अशी हल्लेखोरांची नावे आहेत। अमित आणि त्याचा मित्र सलमान सय्यद हे जहांगीर कॉलनीतून हर्सुल गावातील शिवाजी मैदानावरती आले। तेथे ओळखीचे असलेले जमील व सोहेलने मागील भांडणाच्या कारणावरून अमितला शिवीगाळ सुरू केली।
त्यामुळे दोघात वाद होऊन दोघांनी अमितला मारहाण सुरू केली। सोहेलने हातातील कटरने अमितच्या छातीवर सपासप वार केले, त्यामुळे अमित गंभीर जखमी झाला। त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अमितच्या जबाबावरून हर्सुल पोलिसांनी जमील व सोहेल विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचालित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी माध्यमिक शाळा आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा दौलताबाद येथील कॅम्पसमध्ये मोठ्या हर्ष उत्साह आणि आनंदमय वातावरणामध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आलाय। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचालित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा दौलताबाद येथील कॅम्पसमध्ये मोठ्या हर्ष उल्हास आणि आनंदमय वातावरणामध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन विभागीय चौकशी अधिकारी तानाजी मोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक किशोर तांबे, आझाद NGOच्या उपाध्यक्षा तथा आगाज टूर्स दिल्लीच्या डायरेक्टर शेख रझिया, शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, MGM वस्तानवी शाळेच्या मुख्याध्यापक अमरीन खान, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख व शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व अनेक पालक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचं शाळेतील शिक्षक शेख आरिफ यांनी परिचय करून दिला। त्यानंतर सर्व पाहुण्यांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर मुख्याध्यापकांसह सर्व मान्यवरांनी चिमुकल्यांनी थाटलेल्या सर्व दुकानांवरती भेट देऊन दुकानदार विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली। विद्यार्थ्यांनी सँडविच, समोसे, कचोरी, भेळ, पोहे, मिसळ, व्हेज बिर्याणी, चहा, कॉफी, खिरे, गाजर, काकडी, वडापाव, साबुदाणा खिचडी, गुलाबजामुन इत्यादी दुकाने लावले होते। त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो। अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने व्यवहार करावे व कोणतेही काम मोठे किंवा लहान नसून ते पूर्ण इमानदारीने केल्यास त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नसतं, याकरिता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अनुभव देणे हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा एक पैलू आहे। सर्व विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक करून त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं व त्यांच्या पालकांचंही अभिनंदन केलं। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय चौकशी अधिकारी तानाजी मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे दुकान, त्यांचं नियोजन, शिस्तबद्धता, विद्यार्थ्यांचा हुशार आणि चाकारपणा यांचं कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। शिक्षकांकडून होत असल्याचं सांगून मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या कामाचं कौतुक सुद्धा केलं व शाळा व संस्था एक चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं विशेष उल्लेखही केला। यावेळी शुभांगी कुलकर्णी, मदिहा फातेमा, शेख फौजिया, बुरहाना पठाण, वैशाली देहाडे, शेख सुमय्या, धनश्री खिल्लारे, भक्ती बाळू बेटाळसे, शेख निदा, सय्यद सोनम, शेख निलोफर, सय्यद सादिया, शेख झीनत, आशा ढोकणे, दीपा दळे, सलमा खाला, नसीफा खाला आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। ईव्हीएम विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक, प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळत केलाय निषेध, बॅलेट पेपरवर निवडणूक लढवण्याची मागणी। तर महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची रेलचेल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।